Problem 1. Divide and write the quotient and remainder. तर आता इथे आपल्याला पॉलिनॉमियल दिलेला आहे. या पॉलिनॉमियलला वन टर्म आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? मोनॉमियल. म्हणजे इथे आपल्याला मोनॉमियलनी डिवाइड करायचं आहे आणि नंतर कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. तर कशाने डिवाइड करायचं आहे? 21 m स्क्वेअरला डिवाइड करायचं आहे 7m नी. आता 7m नी 21 m स्क्वेअरला डिवाइड करायचं आहे, तर मग काय करावं लागेल? 7m इंटू, आता 21 आलं पाहिजे, तर 7 3 21 म्हणजे 3 लागेल आणि इथे m आहे आणि इथे m स्क्वेअर आहे, तर यमला यमनी गुणलं तर m स्क्वेअर होईल. म्हणजे 3mला 7mला 3mनी जर मल्टिप्लाय केलं तर 7 3 21 m इंटू m स्क्वेअर म्हणजे कितीचा भाग जाईल? 3mचा. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल 3m आणि 3mनी 7mला जर मल्टिप्लाय केलं तर 7 3 21 आणि m इंटू m म्हणजे m स्क्वेअर. आता इथे काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन केलं तर या टर्म 21 m स्क्वेअर 21 m स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे मायनस होऊन ॲन्सर किती येईल? रिमाइंडर किती येईल? 0. म्हणजे आपल्याला कोशंट किती मिळालं? कोशंट मिळालं, हे वर आहे हे कोशंट आहे, तर 3m आणि खाली जे उरलं त्याला आपण काय म्हणतो? रिमाइंडर. रिमाइंडर किती उरलं? 0. प्रॉब्लेम 2. मोनॉमियलनी डिवाइड करायचं आहे आणि आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. तर कशाने डिवाइड करायचं आहे? 40a³ डिवाइड करायचं आहे. कशाने? -10a नी डिवाइड करायचं आहे. मग कितीचा भाग जाईल? -10a. याला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? आता ॲन्सर आलं पाहिजे 40a³ प्लसमध्ये आणि इथे मायनस आहे, तर मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. तर मायनस इंटू मायनस काय होईल? प्लस होईल. आणि इथे 10 आहे आणि इथे 40 आहे, तर 10ला कितीनी? 4नी मल्टिप्लाय केलं तर 40 येऊन जाईल. आणि इथे a आहे आणि a³ आहे, तर एला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? a² मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? -4a² नी -10a जर मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस 10 4 40 a इंटू a² a³ म्हणजे -4a² भाग जाईल. कशाचा? -4a². आता बघा इथे मायनस मायनस प्लस 4 10 40 a² इंटू a³ आणि मग आता याचं सबस्ट्रॅक्शन 40a³ मायनस 40a³ किती होईल? 0 होऊन जाईल. तर इथे वर कोशंट किती मिळालं आपल्याला? -4a² आणि रिमाइंडर किती मिळालं? 0. प्रॉब्लेम 3. मोनॉमियलनी डिवाइड करायचं आहे आणि कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. तर कशाला? -48p⁴ या मोनॉमियलला -9p² या मोनॉमियलनी डिवाइड करायचं आहे. तर मग कितीचा भाग जाईल? -9p². याला मल्टिप्लाय करून किती आलं पाहिजे? -48p⁴. तर मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे? मायनस पाहिजे आहे, तर मायनस मिळालेला आहे. 48 पाहिजे आहे, म्हणजे 48नी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 9 नाही पाहिजे, म्हणजे 9नी डिवाइड करावं लागेल. म्हणजे 9 9 जर कॅन्सल झाले
तर 48 मिळून जाईल आपल्याला. आणि इथे पी स्क्वेअर आहे आणि पी टू द पॉवर 4 पाहिजे आहे. तर पी स्क्वेअरला आपण पी स्क्वेअरनी जर मल्टिप्लाय केलं तर पी टू द पॉवर 4 म्हणजे आपल्याला आपण -9 पी टू द पॉवर 2ला 48/9 पी स्क्वेअरनी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला -48 पी टू द पॉवर 4 मिळेल. कारण की इथे 9 कॅन्सल होईल. 48 पी स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर पी टू द पॉवर 4 मायनसमध्ये. पण आता याला आपल्याला संक्षिप्त रूपात लिहावं लागेल म्हणजे रिड्यूस फॉर्ममध्ये. तर बघा इथे 3चा भाग जातो. 3 त्रिक 9, 3 एक 3 उरला 1, 3 सख 18 म्हणजे आपल्याला याला कितीने गुणावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल 16/3 पी स्क्वेअर. म्हणजे -9 पी स्क्वेअरला आपण 16/3 पी स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला -48 पी टू द पॉवर 4 मिळेल. म्हणजे कितीचा भाग जाईल, 16/3 पी स्क्वेअरचा. तर 16/3 पी स्क्वेअरनी आपण याला मल्टिप्लाय केलं तर किती होईल, -48 पी टू द पॉवर 4. आता याचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर मायनसचं काय होईल, प्लस होईल. आणि -48 पी टू द पॉवर 4 आणि +48 पी टू द पॉवर 4 कॅन्सल होईल म्हणजे याचा आन्सर 0 येईल. म्हणजे आपल्याला कोशंट किती मिळत आहे, कोशंट 16/3 पी स्क्वेअर. आणि रिमाइंडर किती मिळत आहे, रिमाइंडर आपल्याला 0 मिळत आहे. प्रॉब्लेम 4. मोनॉमियलला मोनॉमियलने डिवाइड करायचं आहे आणि आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. तर कशाला, 40m⁵ याला डिवाइड करायचं आहे आपल्याला 30m³ आता बघा 30m³ कशाने मल्टिप्लाय केलं तर 40m⁵ येईल. तर 30m³ याला कशाने मल्टिप्लाय केलं तर पहिले 40 आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन. तर आपण 40ने मल्टिप्लाय करू आणि 30 नाही पाहिजे तर याला डिवाइडमध्ये आलं तर 30 काय होईल, कॅन्सल. म्हणजे आपल्याला 40 मिळून जाईल. इथे m³ आहे आणि काय पाहिजे आहे, m⁵. तर m³ m² जर मल्टिप्लाय केलं तर m³ इंटू m² m⁵ होऊन जाईल. म्हणजे आपण 40/3 m² 30m³ मल्टिप्लाय केलं तर 40m⁵ येईल. कारण की 30 कॅन्सल झाले. 40m³ आणि m² m⁵. आता याला रिड्यूस फॉर्ममध्ये करावं लागेल. म्हणजे 0 0 जर आपण कॅन्सल केला तर काय होईल, 4/3 m². म्हणजे 4/3 m² याला मल्टिप्लाय केलं तर 40m⁵ येईल. म्हणजे कशाचा भाग जाईल, 4/3 m² भाग जाईल. यानी याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 40m⁵. मग याचं काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन. इथे मायनस दिलं तर 40m⁵ मायनस 40m⁵ याचं वजाबाकी सबस्ट्रॅक्शन 0 होऊन जाईल. मग आपल्याला कोशंट किती मिळत आहे, कोशंट किती मिळत आहे, 4/3 m² आणि रिमाइंडर किती मिळत आहे, रिमाइंडर मिळत आहे 0. प्रॉब्लेम 5. बायनॉमियलला मोनॉमियलने डिवाइड करायचं आहे आणि कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे.
तर बायनॉमियल कोणतं दिलं आहे आपल्याला 5x³ मायनस 3x². याला आपल्याला मोनॉमियल x² डिवाइड करायचं आहे. तर मोनॉमियलनी डिवाइड करायचं आहे आणि हे बायनॉमियल आहे. तर पहिले चेक करायचं डिसेंडिंग ऑर्डरनी आहे का. तर पॉवर 3 पॉवर 2 डिसेंडिंग ऑर्डरनी आहे. तर आता काय करायचं आहे x² कशाने मल्टिप्लाय केलं म्हणजे 5x³ येईल. x² 5 मल्टिप्लाय केलं तर 5 येऊन जाईल आणि x³ झालं पाहिजे म्हणजे xनी मल्टिप्लाय करावं लागेल. तर 5xनी x² मल्टिप्लाय केलं तर 5x³ येईल म्हणजे कितीचा भाग जाईल 5xचा. तर 5x इंटू x² काय होईल 5x³. मग इथे मायनस करावं लागेल. मायनस केलं तर 5x³ मायनस 5x³ कॅन्सल होऊन जाईल आणि मग मायनस 3x² खाली घ्यावं लागेल म्हणजे मायनस 3x². आता बघा x² कशाने मल्टिप्लाय केलं तर मायनस 3x² होईल. तर x² कशाने मायनस 3नी मल्टिप्लाय केलं. मायनस 3नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल मायनस 3x². x² मायनस 3नी मल्टिप्लाय केलं तर मायनस 3x² होईल म्हणजे कशाचा भाग जाईल मायनस 3चा. इथे मायनस 3 लिहावं लागेल. तर मायनस 3नी x² मल्टिप्लाय केलं तर मायनस 3x² होईल. आणि आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तर याचं साईन काय होईल चेंज होईल. मायनसचं काय होईल जाईल प्लस होईल. आता मायनस 3x² आणि प्लस 3x² कॅन्सल होऊन याचा आन्सर रिमाइंडर किती उरेल 0. आपल्याला काय काय काढायचं होतं कोशंट आपलं किती आलं 5x मायनस 3 आणि रिमाइंडर किती मिळालं 0. प्रॉब्लेम 6 बायनॉमियल दिलेला आहे आणि या बायनॉमियलला मोनॉमियलने डिवाइड करायचं आहे आणि कोशंट आणि रिमाइंडर सांगायचं आहे. तर पहिले आपल्याला बायनॉमियल लिहावं लागेल 8p³ मायनस 4p² आणि याला कशाने डिवाइड करायचं आहे मोनॉमियलनी म्हणजे 2p² डिवाइड करावं लागेल. तर पहिले मोनॉमियल डिसेंडिंग ऑर्डरनी आहे की बघून घ्यायचं. याचा ऑर्डर 3 2 डिसेंडिंग ऑर्डरनी आहे. आता आपल्याला सॉल्व करावं लागेल. आता 2p² कशाने मल्टिप्लाय केलं तर 8p³ होईल. तर 2p² कशाने 8 येण्यासाठी 2ला 4नी मल्टिप्लाय केलं तर 8 होईल आणि p² क्यूब करायचं आहे तर p² pनी मल्टिप्लाय केलं तर p³ होईल म्हणजे आपण 4pनी जर मल्टिप्लाय केलं तर 4 2 8 p² आणि p³ तर 2p² 4pनी मल्टिप्लाय केलं तर 8p³ होते म्हणजे कशाचा भाग जाईल 4pचा. आता 4pनी 2p² मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल 8p³. मग इथे काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन 8p³ मायनस 8p³ काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि ही टर्म खाली लिहावं लागेल म्हणजे मायनस 4p². आणि आता काय करावं लागेल 2p² कशाने मल्टिप्लाय केलं तर मायनस 4p² होईल. आता 2p² याला मल्टिप्लाय करायचं आहे तर मायनस 4p² आलं पाहिजे. तर मायनस आलं पाहिजे तर मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. 4 आलं पाहिजे तर 2ला 2नी मल्टिप्लाय केलं तर 4 होऊन जाईल आणि p² आहे म्हणजे 2p² मायनस 2नी मल्टिप्लाय केलं तर मायनस 4p² येईल म्हणजे कशाचा भाग जाईल मायनस 2चा. तर मायनस 2नी 2p² मल्टिप्लाय केलं तर काय होईल मायनस 2 इंटू 2 4p². आता इथे काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन.
सबस्ट्रॅक्शन केलं तर इथे मायनसचं काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. आणि -4p² आणि +4p² याचं उत्तर किती होऊन जाईल, 0. म्हणजे आपल्याला रिमाइंडर 0 मिळाला आणि कोशंट मिळाला 4p - 2. तर कोशंट 4p - 2 आणि रिमाइंडर आपल्याला किती मिळाला, 0. प्रॉब्लेम 7. ट्रायनॉमियलला मोनॉमियलनी डिवाइड करायचा आहे आणि कोशंट आणि रिमाइंडर सांगायचं आहे. तर आता पहिले आपण ट्रायनॉमियल लिहून घेऊ. 2y³ + 4y² + 3. ट्रायनॉमियलला कशाने डिवाइड करायचं आहे, मोनॉमियलनी म्हणजे 2y² नी. तर पहिले चेक करायचं की ट्रायनॉमियल जो आहे तो डिसेंडिंग ऑर्डरनी लिहिलेला आहे की नाही, डिग्रीच्या. क्यूबची टर्म, स्क्वेअरची टर्म, कॉन्स्टंट टर्म डिसेंडिंग ऑर्डर आहे, म्हणजे आपण याला सॉल्व करू शकतो. आता बघा इथे किती आहे, 2y² आणि याला कशाने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2y³ होईल. तर 2y² ला जर आपण y ने मल्टिप्लाय केलं तर 2y³ होईल. 2y² ला y ने मल्टिप्लाय केलं तर 2y³ येईल, म्हणजे कशाचा भाग जाईल, yचा. तर y ने 2y² ला मल्टिप्लाय केलं तर 2y³ होईल. मग इथे काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस. तर 2y³ - 2y³ काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल आणि बाकीच्या टर्म खाली लिहावं लागेल, म्हणजे 4y² + 3. आता बघा 2y² ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 4y² होईल. तर 2y² ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 4y² होईल. तर y² मिळालेला आहे, 4 पाहिजे आहे, तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2y² ला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 × 2 4y² होईल, म्हणजे कशाचा भाग जाईल, 2चा, म्हणजे +2. तर +2 ने 2y² ला मल्टिप्लाय केलं तर किती होईल, 4y². आता काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन, म्हणजे इथे मायनस होईल, 4y² - 4y² काय होऊन जाईल, कॅन्सल, आणि इथे उरेल, मग ह्या 3 ला खाली आणावं लागेल. आता y² आणि 3 आता आणखी भाग जाणार नाही, कारण की याला ऑर्डर नाही आहे. तर आता आपल्याला ॲन्सर लिहावं लागेल. तर हे जे वर आलेलं आहे याला आपण काय म्हणतो, कोशंट, आणि खाली आलेलं आहे याला रिमाइंडर. म्हणजे आता कोशंट किती आलेला आहे, y + 2 आणि रिमाइंडर आहे 3. प्रॉब्लेम 8. ट्रायनॉमियलला मोनॉमियलने डिवाइड करायचं आहे आणि कोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. तर पहिले आपण ट्रायनॉमियल लिहून घेऊ. 21x⁴ - 14x² + 7x. याला डिवाइड करायचं आहे मोनॉमियलनी. कोणत्या, 7x³. 7x³. आता बघा ट्रायनॉमियल डिसेंडिंग ऑर्डरनी आहे, ऑर्डर 4, 2 आणि 1 डिसेंडिंग ऑर्डरनी आहे, म्हणजे आपण डिव्हिजन करू शकतो. म्हणजे आता बघा 7x³ ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 21x⁴ होईल. आता 7x³ याला कशाने मल्टिप्लाय केलं तर 21x⁴ होईल. तर 7 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 21 होईल, आणि पॉवर 4 करण्यासाठी x³ ला x ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल,
3xनी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 7 3 जा 21 एक्स क्यूब आणि एक्स टू द पॉवर 4. म्हणजे कितीचा भाग जाईल? 3xचा. म्हणजे इथे 3x लिहावं लागेल. 3xनी याला मल्टिप्लाय केलं तर 3 7 जा 21 आणि x इंटू एक्स टू द पॉवर 3 काय होईल? एक्स टू द पॉवर 4. आणि आता काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. मग इथे मायनस होईल. 21 एक्स टू द पॉवर 4 आणि -21 एक्स टू द पॉवर 4 हे काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आणि ही टर्म आता खाली लिहावं लागेल. म्हणजे -14x² प्लस 7x. आता 7x³ कशाने मल्टिप्लाय केलं तर 14x² येईल. तर क्यूबपेक्षा ही टर्म कशी आहे? लहान आहे. म्हणजे आणखी डिव्हिजन होणार नाही. म्हणजे वर आपल्याला काय मिळालं? कोशंट. आणि खाली काय मिळालं? रिमाइंडर. म्हणजे कोशंट किती होईल? कोशंट होईल 3x आणि रिमाइंडर किती होईल? -14x² प्लस 7x. प्रॉब्लेम 9. पॉलिनॉमियलला डिवाइड करायचा आहे मोनॉमियलनी आणि कोशंट आणि रिमाइंडर आपल्याला सांगायचं आहे. तर पहिले आपण पॉलिनॉमियल लिहून घेऊ. 6x टू द पॉवर 5 मायनस 4x टू द पॉवर 4 प्लस 8x³ प्लस 2x². आणि याला आपल्याला डिव्हाइड करायचं आहे मोनॉमियलनी. आणि मोनॉमियल कोणता दिला आहे? 2x². आता बघा, सगळ्यात पहिले पॉलिनॉमियल डिसेंडिंग ऑर्डरनी लिहिला की नाही ते चेक करून घ्या. ऑर्डर 5 4 3 2 डिसेंडिंग ऑर्डर आहे. म्हणजे डिव्हिजन आपण करू शकतो. तर 2x² कशाने मल्टिप्लाय केलं तर 6x टू द पॉवर 5 येईल. तर 2x² कशाने मल्टिप्लाय केलं तर 6 आणण्यासाठी 3नी मल्टिप्लाय करावं लागेल आणि x टू द पॉवर 5 आणण्यासाठी x² x³ मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3 इंटू 2 6 होईल. x² इंटू x³ x टू द पॉवर 5. म्हणजे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 3x³ म्हणजे इथे लिहावं लागेल 3x³ यांनी मल्टिप्लाय केलं तर 3 इंटू 2 6 x³ इंटू x² काय होऊन जाईल? x टू द पॉवर 5 मायनस इथे काय होईल? 6x टू द पॉवर 5 आणि -6x टू द पॉवर 5 कॅन्सल होऊन जाईल. आणि बाकीच्या टर्म्स आपल्याला खाली लिहावं लागेल. म्हणजे -4x टू द पॉवर 4 प्लस 8x³ प्लस 2x². त्याच्यानंतर आता बघा, इथे आहे 2x². याला कशाने मल्टिप्लाय केलं तर -4x टू द पॉवर 4 होईल. तर इथे बघा, 2x² कशाने मल्टिप्लाय केलं तर पहिले -4 आणायचं आहे. तर 2ला -2नी मल्टिप्लाय केलं तर -4 होऊन जाईल आणि x टू द पॉवर 4. तर x²नी मल्टिप्लाय केलं तर x टू द पॉवर 4 होईल. म्हणजे 2x² -2x² मल्टिप्लाय केलं तर -2 इंटू 2 4 x² इंटू x² x टू द पॉवर 4. म्हणजे कशाचा भाग जाईल? -2x². म्हणजे इथे लिहावं लागेल -2x². आता -2 इंटू 2 म्हणजे -4x² इंटू x² x टू द पॉवर 4. आता काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन केलं तर साईन चेंज होईल. मायनसचं काय होईल? प्लस. आणि -4x टू द पॉवर 4 आणि प्लस 4x टू द पॉवर 4 काय होऊन जाईल? कॅन्सल. आणि या टर्म आपल्याला खाली लिहावं लागेल. म्हणजे काय होईल? 8x³ प्लस 2x². आता
2x² कशाने मल्टिप्लाय केलं तर 8x³ होईल. आता 2x² कशाने मल्टिप्लाय केलं तर 8x³ होईल. तर 8 आणण्यासाठी 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. 4 × 2 8 होईल आणि x³ झालं पाहिजे. तर x² xनी मल्टिप्लाय केलं तर 4x³ म्हणजे इथे 4xनी 2x² मल्टिप्लाय केलं तर 4 × 2 8 x² × x x³ म्हणजे काय होईल 4xचा भाग जाईल. म्हणजे इथे +4x लिहावं लागेल आणि 4xनी याला मल्टिप्लाय केलं तर 4 × 2 8 x × x² x³. इथे काय करावं लागेल मायनस करावं लागेल. मायनस केलं तर काय होईल 8x³ - 8x³ कॅन्सल होऊन जाईल आणि इथे राहील 2x². आता बघा इथे 2x² आहे, इथे 2x² आहे. तर 2x² कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 1नी मल्टिप्लाय केलं तर 2x² होईल. म्हणजे इथे कितीचा भाग जाईल 1चा भाग जाईल. 1नी 2x² मल्टिप्लाय केलं तर काय येईल 2x² येईल. आता काय करावं लागेल मायनस करावं लागेल. तर 2x² - 2x² कॅन्सल होईल आणि इथे किती येईल 0 येईल. म्हणजे कोशंट किती मिळालं आपल्याला 3x³ - 2x² + 4x + 1 आणि रिमाइंडर आपल्याला मिळालं 0. तर पहिले लिहावं लागेल कोशंट. किती मिळालं आपल्याला 3x² - 2x 3x³ - 2x 3x³ - 2x² + 4x + 1 3x³ - 2x² + 4x + 1 हे आपल्याला रिमाइंडर कोशंट मिळालं आणि रिमाइंडर किती आहे 0. प्रॉब्लेम 10 पॉलिनॉमियलला डिव्हाइड करायचा आहे मोनॉमियलनी आणि आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर लिहायचा आहे. तर पहिले आपण पॉलिनॉमियल लिहून घेऊ. 25 m⁴ - 15 m³ + 10m + 8 या पॉलिनॉमियलला आपल्याला मोनॉमियलनी काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. तर मोनॉमियल कोणता दिला आहे 5m³. 5m³. आता बघा पहिले पॉलिनॉमियल डिसेंडिंग ऑर्डरनी लिहिलेला आहे का चेक करा. पॉवर 4 3 पॉवर 1 कॉन्स्टंट टर्म डिसेंडिंग ऑर्डरनी लिहिलेला आहे म्हणजे डिव्हिजन आपण करू शकतो. तर 5m³ कशाने मल्टिप्लाय केलं तर 25 m⁴ येईल. 5m³ याला कशाने मल्टिप्लाय केलं तर 25 m⁴ येईल. तर पहिले 25 आणायचं आहे. तर 5ला 5नी मल्टिप्लाय केलं तर 25 होईल आणि पॉवर 4 आणायचा आहे. तर m³ mनी मल्टिप्लाय केलं तर पॉवर 4 होईल. म्हणजे 5m³ 5mनी जर मल्टिप्लाय केलं तर 5 5 25 m³ × m⁴ म्हणजे 5mचा भाग जाईल. कितीचा जाईल 5m. आता 5mनी याला मल्टिप्लाय केला तर 5 5 25 m × m³ m⁴. आता आपल्याला काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन केलं तर काय होईल 25 m⁴ आणि -25 m⁴ कॅन्सल होईल आणि या टर्म्स आहे या खाली लिहून घ्यावं लागेल. म्हणजे -15m³ + 10m + 8. आणि आता बघा 5m³ कशाने मल्टिप्लाय केलं तर -15m³ येईल. तर 5m³ कशाने मल्टिप्लाय केलं
तर 15 आलं पाहिजे. 5ला कशाने मल्टिप्लाय केलं तर -3नी मल्टिप्लाय केलं तर किती होईल -15 होऊन जाईल. आणि m³ इथे आहेच, म्हणजे 5m³ कशाने -3नी जर मल्टिप्लाय केलं तर -3 5 15 m³ होईल. म्हणजे कशाचा भाग जाईल -3चा. तर -3नी 5m³ मल्टिप्लाय केलं तर -3 5 15 m³. आता आपल्याला याचं काय करावं लागेल सबट्रॅक्शन. तर मायनस आहे तर काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. मग -15 m³ आणि +15 m³ काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. आणि आता इथे किती उरेल 10m + 8. आता 5m³ कशाला मल्टिप्लाय केलं तर बघा इथे पॉवर किती आहे 3 आणि इथे पॉवर 1 आहे, म्हणजे लहान आहे. तर आता इकडे डिव्हिजन होणार नाही. तर हे काय झालं रिमाइंडर आणि वर मिळालेलं कोशंट. तर आपल्याला कोशंट किती मिळालं 5x - 3. 5m व्हेरिएबल m वापरलेला आहे 5m - 3 आणि रिमाइंडर मिळालेला आहे आपल्याला 10m + 8. किती मिळालेलं आहे 10m + 8.